झी मराठी, चर्चा ही होणारच। जलजीवन मिशन अंतर्गत शिरढोणे यांच्या शेतीपासून फिल्टर हाऊसला जाणाऱ्या मेन पाईपलाईनचं काम गेल्या 2 वर्षापासून रखडल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। पाणंद रस्त्यावर जीवन प्राधिकरणाच्या ठेकेदारानं जागोजागी मोठ्या पाईप्स रस्त्याच्या कडेला आणि पाणी जाणाऱ्या चरीत टाकून ठेवल्या, त्यामुळे गेल्या पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला। पाईपलाईन हटवून दुसरीकडे टाकावी किंवा तातडीने बसवावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी केली, मात्र गेल्या 2 वर्षापासून याची दखल घेतली गेली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला। यंदाही अशीच परिस्थिती राहिल्यास डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह आजूबाजूच्या शेतीला कातरून मोठं नुकसान करेल अशी भीती शेतकरी व्यक्त करतात। शेतकऱ्यांची मागणी आहे की पाईपलाईनचं काम तातडीनं पूर्ण करावं। पाणंद रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढून रस्ता नकाशाप्रमाणे खुला करावा। या संदर्भात जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता सोनलकर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराशी बोलून येत्या 2 दिवसात पाईपलाईनचं काम सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। झी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट। शिरढोणेच्या हिरीपासून जे पांदन रस्ता आहे फिल्टर हाऊसपर्यंत ते मोजमाप करून नाकाच्याप्रमाणे रस्ता करणे आणि जे जल योजनेची पाईपलाईन आहे पाईपा त्वरित पूर्ण करून देणे। सदर शिरढोणे विहिरीपासून ते फिल्टर हाऊस पण जो सदरचा सरकारी पाण्याचा रस्ता आहे तो किती फुटाचा आहे याचे मोजमाप करून तरी ते जलजीवन पाण्याच्या स्कीमचे जे पाईपलाईन आहे ते पूर्ण करून रस्त्याचे कामकाज पूर्ण करावे ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे।